आई वडील आहेत तोपर्यंत जर आपण त्यांना जाणलं नाही महाराज तर आपण सगळ्यात मोठी चूक आपल्या जीवनामध्ये केली आपल्या लक्षात सांगतो लक्षात घ्या फक्त 2 मिनिटं लक्षात घेऊन आई गेल्यानंतर काय दुःख होतं किंवा काय कमतरता जीवनामध्ये होते की एखाद्या तारुण्यामध्ये एखाद्याची आई गेल्यानंतर त्याला कळणार नाही महाराज पण त्यावेळेस लहान वयामध्ये असणाऱ्या एखाद्या मुलाची आई जर त्या मुलाला सोडून गेली त्या मुलाची काय अवस्था होते लक्षात घ्या एक मुलगा वय वर्ष 5 पहिलीच्या वर्गामध्ये शिकणारा मुलगा पहिलीच्या वर्गामध्ये शिकणारा मुलगा त्याची आई आणि त्याचे वडील असं सुखी कुटुंब एका गावामध्ये नांदत होतं आई वडील लोकांच्या इथं मजुरीने जायचे आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची वडील लोकांच्या शेतामध्ये जाऊन मजूर काम करायचे मी केलेले कष्ट माझ्या मुलाला करायची गरज पडू नये म्हणून काबाड कष्ट करून माझ्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये घालायचं चांगलं उच्च शिक्षण त्याला द्यायचं उच्च शिक्षण देऊन त्याच्या स्वतःच्या पायावर त्याला थांबवायचंय आम्ही केलेले कष्ट मुलाला करायची गरज पडू नये आई वडिलाचा प्रांजळ हेतू असतो महाराज त्या आईनं त्या वडिलांना लहान मुलाला अकरा हाताच्या ठोडाप्रमाणे जपलेलं दिवसा मागून दिवस लोटत गेले मुलगा शाळेमध्ये जातोय शाळेमध्ये जात असताना आई रोज त्याला सकाळी उठवते त्याला तयार करते त्याला डबा तयार करते त्याला पाठीवर दप्तर देते शाळेमध्ये पाठवते शाळेतून आल्यानंतर त्याची तहान भूक सगळं काही दाखवते अशी असणारी आई त्या आईला अचानक खोकल्याचा त्रास सुरू झाला दम्याचा त्रास सुरू झाला सरकारी दवाखान्यामध्ये आईला जाऊन दाखवलं छातीचा एक्सरे केला सगळं काही बघितलं सांगितलं तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग झालेला आहे कर्करोग कॅन्सर आता तुम्ही वाचू शकणार नाही फार तर तुम्ही 8 ते 15 दिवस राहणार याच्या पुढे तुमचं शरीर तुमचं हृदय काम करू शकत नाही हातामध्ये पैसा नाही मोठ्या दवाखान्यात जावं तिथं दाखवावं ऑपरेशन करावं आणि दुरुस्त होऊन आपल्या लेकराचा सांभाळ करावा एवढं सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही आईच्या डोळ्यापुढे सगळं काही जमू लागलं मी मरणार आहे माझे फक्त 8 ते 10 दिवस माझ्या हातामध्ये शिल्लक आहेत याची चिंता त्या मौलीला वाटत नव्हती माझ्या लेकराचं काय होईल माझ्या नंतर याची एकमेव चिंता त्या मौलीला सतत आईनं डोळे पुसले हसत हसत घराकडे आले महाराज मी रडावं तर माझ्या मुलावर काय परिणाम होईल आईनं सगळं दुःख आपल्या पोटामध्ये ठेवलं दिवसा मागून दिवस लोटले आणि अखेर तो दिवस उजाडला महाराज त्या दिवशी सकाळी रात्री आपल्या आईला बिलकुल चिटकून झोपणारा मुलगा आईसोबत झोपलेला आहे रोज सकाळी आई उठते लवकर उठते अंगणातला झाडून काढते सडा समाधान करते आणि हळूच येऊन माझ्या अंगावरचं पांघरून काढून मला उठवते हा नित्यक्रम त्या मुलाला आज हळू वेळ पुढे सरकली सूर्य असणारा महाराज ढगांच्या वर आला सूर्याची किरण घरामध्ये पसरलेली आहे आईचा आवाज आला नाही की आईनं मुलाला उठवलं नाही मुलगा 8 वाजलेत म्हणून डोळे चोळत उठला महाराज बघितलं आपली आई झोपलेली आहे बाहेर येऊन बघितलं अंगणामध्ये झाडलेलं नाही सडा टाकलेला नाही महाराज रांगोळी घातलेली नाही 5-6 वर्षाचं लेकरू त्याला काय कळणार आहे जन्म मरण त्याच्याबद्दल त्याला काहीच नाही त्याला वाटलं माझ्या आईची पाठ दुखत असेल माझ्या आईची कंबर दुखत असेल माझ्या आईला कोणता तरी त्रास होत असेल त्याच्यामुळे माझी आई आज उठली नाही जी आई मला उठवून रोज आंघोळ घालते जी आई माझं सगळं काही करते जी आई मला तयार करून शाळेमध्ये पाठवते ती आई आज झोपलेली आहे त्या अर्थी माझ्या आईला काहीतरी दुखत असेल हळूच लहान लेकरानं महाराज अंगाला हात लावून बघितला थंडगार अंग पडलेला आईला तर ताप वाटत नाही मग आई का झोपली असेल आईला हाका मारू लागला महाराज आई
दिवसाचं काम करून रात्रीचं उरलेलं शिळं पाका खायला द्यायची. तर ते काम करत असताना तो मुलगा मनामध्ये विचार करतोय, माझी आईने मला कधीच सकाळी लवकर उठवलं, मला अंगणामध्ये कधी झाडू सुद्धा हातात धरू दिला नाही, कधी कोणतं भांड मला धुण्यासाठी कधी लावलेलं नाही माझ्या आई, कधी माझ्या आईने मला माझे स्वतःचे अंडरपॅन्ट मध्ये सुद्धा धुवायला लावले नाही. आणि आज एवढे सगळे करून गरम गरम तव्यावरची भाकर माझ्या पोटात घालणारी आई माझ्याजवळ नाही. आणि आज माझ्यावर हा दिवस उजाडला, मला हे सगळं करावं लागतंय, पण मला भाकर सुद्धा वेळेवर मिळत नाही. नाविलाज झाला महाराज, काय करावं, जे नशिबात आहे ते भोगायला लागलंय. मी ह्याच्यासाठी बोलतोय मायबापांनो, आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत काढत आली पाहिजे, नंतर काहीच होत नाही महाराज, तुम्हाला मिळणार नाही. काळांतराने एके दिवशीचा शेवटचा प्रसंग सांगतोय मायबापांना, लक्षपूर्वक ऐका. त्या दिवशी परगावी लग्नासाठी जायचं होतं त्या बाईला, त्याच्या सावत्र आईला, त्या मुलाच्या. आणि तिने काय केली, म्हणजे मी एक काम कर, मी शेजारणीकडे जाऊन येते, मी येईपर्यंत माझी जी साडी आहे, हा जो शालू दिसतोय तुला, या शालूला इस्त्री करून ठेव, मी आल्यानंतर हा शालू घालून लग्नाला जाणार आहे. सुट्टीचा रविवारचा दिवस, घरामध्ये मुलानं सकाळची सगळी कामं उरकलेली, आईनं आणून अंगावर साडी टाकली, इस्त्री करायला सांगितली. मुलाला गेला महाराज, मध्ये गेला, टेबलावर साडी अंतरली आणि इस्त्री हातामध्ये घेऊन इस्त्री करू लागला महाराज. कोण्यामध्ये बाहेरून त्याच्या एका मित्राने आवाज दिला, अरे पिंटू इकडे ये. आपला कोणीतरी मित्र बाहेर आलेला आहे, आवाज देतोय, हे ऐकून तो बाहेर आला महाराज. तो मुलगा येऊन आपल्या मित्राला भेटला आणि म्हटलं, मी नाही येऊ शकत खेळायला, मला काम आहे. तो आपल्या मित्राला भेटून येईपर्यंत महाराज त्या साडीवर ठेवलेली इस्त्री, त्या इस्त्रीनं आपला रंग दाखवला, त्या इस्त्रीनं साडीचा तेवढाच तुकडा जाळून टाकला महाराज. घरामध्ये धूर 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 धूर. आपल्या आईची साडी आपल्या हाताने जळाली, आता आपलं खरं काहीच नाही, त्याला जाणीव झाली महाराज. तो थर 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 कापू लागलाय तो लेकरू. तेवढ्यामध्ये शेजारी गेलेली, शेजारणीकडे गेलेली त्याची आई आली, कपड्याचा जळालेला वास बघितल्याबरोबर महाराज दारातून तिने ओळखलं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे. मध्ये येऊन बघितलं, अरे माझ्या बापाने माझ्या लग्नात दिलेला 10,000चा हा शालू होता आणि तो 10,000चा तू शालू जाळला. थांब, तुला आता दाखवते काय त्रास होतो, एखादी आपली जवळची वस्तू नाहीशी झाल्यावर तुला काय त्रास होतो, तुला दाखवते, थांब म्हणलं महाराज. त्या मुलाला पालतं घातलं आणि पालतं घालून तीच तापलेली इस्त्री हातामध्ये घेतली त्या माऊलीनं आणि त्या मुलाच्या पाठीवर टेकवली आणि 1 मिनिटासाठी दाबून धरली महाराज. मुलाच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या, आरोळे ठोकतोय, आई आई, किती हाका माराव्या तुला, म्हणतात ना महाराज, सोडून या गेली आई आम्हाला करायला, आई 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 आता कुणाला मी नाही. कोणी महाराज आई गेल्यानंतर मी आहे ना तुझ्या आईसारखी, आईसारखा जग असेल महाराज, पण आई कोणीच होऊ शकत नाही ना. पाठीवर डागपणा मारून तेवढा चमडा जळाला त्या लेकराचा, हाक लेकरानं फोडली. तसाच धावत धावत देवाऱ्याकडे गेला, देवाऱ्यात जाऊन देवाऱ्याच्या समोर दंडवत घातलं देवाला आणि देवाला म्हणला, देवा मला जगात काहीच नको रे, मला सुख दुःख हे काहीच नको, कुठलंच धन नको, कुठली संपत्ती नको, कुठलं काहीच मला नाही पाहिजे, फक्त एका मिनिटासाठी, एका क्षणासाठी माझी जी आई आहे ना, त्या आईची आणि माझी भेट घालून दे देवा, मी तुझ्या पाया पडतोय देवा. एवढा हाक मारले, देवाला सुद्धा दया आली महाराज. देव साक्षात येऊन थांबला आणि म्हटला, देवा बाळा, तुला मी दुसऱ्या जगातलं काही देऊ शकेन, पण तुझ्या आईची भेट मी तुला घेऊन देऊ शकणार नाही. का? कारण ती एकदा निघून गेली ना, मला ते माझ्या सुद्धा हातात नाही. म्हणून मायबापांनो, जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत सांभाळा, तोपर्यंत बोलता. गेल्यानंतर मेल्यानंतर रडून काहीच होणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मायबापांना,
झाल्याशिवाय देवाची कृपा होणार नाही आणि देवाची कृपा झाल्याशिवाय हे शरीर सुख प्राप्त करू शकणार नाही. म्हणून एकदा आपल्या त्या आई वडिलांना जपा.